चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का. दिवस 29वा. चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का. दिवस 29वा. नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग चॅलेंज मधला दिवस आहे 29वा आणि मार्केट जे सुरुवातीला आपण प्रेडिक्ट केलं होतं ना, आज मार्केट तसंच राहिलं शेवटपर्यंत. पण झाला प्रॉब्लेम काय की खूप जास्त अप्स अँड डाऊन्स आले आणि पोझिशन मॅनेज करता करताना खूप जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. सो जास्त डिस्कस न करताना मी तुम्हाला डिरेक्टली चार्ट्स वरती दाखवतो. चला चार्ट्स वरतीच बघूया. आजची पोझिशन समजणं थोडंसं अवघड आहे, तरी पण मी ट्राय करतो. मार्केट ओपनिंगलाच रिजेक्ट होईल असं एक्सपेक्टेड होतं. सो कॉल थोडे हेवी वाले शॉर्ट केले आणि पुट छोटेवाले शॉर्ट केले, पण स्पाइक मध्ये पुट वाढले. मग आपण त्याला बॅलन्स करण्यासाठी काय केलं, जे प्रॉफिट्स कॉल मध्ये चालू होतं ते बुक केलं आणि हेवी वाले कॉल शॉर्ट केले. मार्केट होल्ड करून रिव्हर्स व्हायला लागलं, ईएमए ला होल्ड केलं त्याने. सो जेव्हा मार्केटने ना डे हाय क्रॉस केला 750 ला ब्रेक केलं ना, त्या ठिकाणी आपला बऱ्यापैकी लॉस कव्हर झाला होता. पण विषय हा आहे की फ्रायडेला जी मिस्टेक केली होती ना, ती आपल्याला रिपीट नव्हती करायची. सो दॅट्स वाय पोझिशनला आहे असं ठेवून दिलं. स्टॉप लॉस इंटॅक्ट होता. मार्केट जेव्हा रिव्हर्स आला ना, मी जास्ती लक्षच दिलं नाही आणि सिंपल आहे की आपला स्टॉप लॉस या ठिकाणी गेलेला आहे, कारण की बुलिश ट्रेड होता आणि त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स आला. आता ही लेवल आपण मार्क केली होती आणि याच्यानंतर मार्केट पण जबरदस्त खाली आला. तो विषय हा आहे मित्रांनो की डेटा इकडे न्यूट्रल झाला, बुलिश मधनं न्यूट्रल कन्वर्ट झाला, लेवल पण ब्रेक झाली, बेरिश एक पोझिशन बनत होती. पण आपला स्टॉप लॉस गेल्यामुळे मी इकडे पोझिशन क्रिएट नाही केली. सेकंडरी अकाउंटला एक ट्रेड घेतला, पण या अकाउंटला काहीच मी केलं नाही बिकॉज ऑलरेडी स्टॉप लॉस डन झाला होता. आणि याप्रमाणे आपण डे क्लोज करतोय 3600च्या लॉसवर मित्रांनो.